नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, सतत चर्चा असते. हा भाग झाला वेगळा, परंतु यूट्यूबवर तर आता मध्यंतरी काही मुलाखती झाल्या, काहींची भाषणं झाली, काहींची चर्चासत्रामध्ये काहींनी सहभाग घेतला आणि त्यात असा विशेष करून उल्लेख झाला, उल्लेख करण्यात येतो उल्लेख करण्यात वारंवार की संघ हा ब्राह्मणी आहे, संघ हा बहुजनांचा नाही, संघामध्ये ब्राह्मणी वर्चस्व आहे. पण यात खरं तथ्य आहे का? आपल्याला नेमकं काय वाटतं सगळ्यांना? हे तथ्य आहे का की हा जो आरोप होतो, हा आरोप हा सुरुवातीपासून होत आलेला आहे, संघाच्या प्रारंभीच्या काळापासून होत आलेला आहे, परंतु 10-20 वर्षात 30 वर्षात तर खूप त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या 10 वर्षात प्रमाण खूप वाढलेलं आहे. अर्थात हे प्रमाण वाढलेलं काय आहे? त्या माध्यमांमुळे. आणि माध्यमं सगळी पूर्वी आपल्याला पोचत नव्हती. माध्यमं आता घरोघरी माणसांपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत माध्यम पोचतो मोबाईलच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्याला चर्चा काय कोणाविषयी होते ती लगेच कळते, समजते आपल्याला. परंतु खरंच आता ह्यामध्ये काय तथ्य आहे का? मुळामध्ये एक अशी गोष्ट आहे की कणभर असल्याशिवाय त्याचं मनभर होत नाही, ही एक गोष्ट आहे. आणि विधभर असल्याशिवाय त्याचा हातभर होत नाही. हे कुठेतरी काहीतरी कणभर असतं, कुठेतरी विधभर असतं. तथ्य कुठेतरी 1% असतं, तेव्हा त्याची मी म्हणतो मोठी बातमी होते किंवा त्याचा पसारा वाढवून सांगतात, त्याला मोठं रूप दिलं जातं. कुठेतरी काहीतरी असणार का आरोपात तथ्य? आरोपच असा का झाला, होतोय वारंवार, म्हणजे का होतो, ह्याचं नेमकं काय कारण असावं? तर जेव्हा विचार आपण करतो तेव्हा संघाची स्थापना झाली 1925 साली. त्यानंतर डॉक्टर हेडगेवारांनी ठरवलं, आता नागपुरात जेव्हा स्थापना केली, ज्यावेळी ते 5 जण पहिल्या शाखेमध्ये होते, तर त्यामध्ये 5ही जण होते, त्यांचे ते आजूबाजूचे लोक होते, सगळे मुलं काय असतील ते समजा, तर ते सगळे त्या आजूबाजूचे होते, सगळे ब्राह्मण जातीचे होते. आता डॉक्टर हेडगेवारांनी काही जात बघून त्यांना जवळ घेतलेली नाही की 5 जण, मी एक आणि तुम्ही 4 जण, मी ब्राह्मण तुम्ही ब्राह्मण, असं म्हणून काही त्यांनी घेतलेली असेल का? तर नसणार. हे 100%. एवढ्या मोठ्या पातळीचा मनुष्य हा जातीपातीच्या पलीकडचा गेलेला असतो. हे जातीचं शुल्लक विचार, अशी मोठी माणसं, कुणी अशी मोठी माणसं, डॉक्टर हेडगेवार असतील, गांधीजी असतील, साने गुरुजी असतील, आणखीन कुणी, बाबासाहेब आंबेडकर असतील, संत गाडगे महाराज असतील, संत किंवा सरदार पटेल असतील, पंडित नेहरू असतील, अशी माणसं ही जातीपातीच्या पलीकडची असतात. ते समोरच्या विचार कुठल्या जातीचा आहेस, मग तू माझ्याकडे असं म्हणत नाही. पण ठीक आहे, आता हा विषय एक झाला. मग आता पुढचा विषय काय येतो की तिथे समजा 2 वर्ष गेली, त्यानंतर नागपुरात संघाचा विस्तार झाला असावा 26 साला 27 सालापर्यंत. मग त्यामध्ये बाहेर जाणारे जे कार्यकर्ते होते, म्हणजे नागपूरच्या बाहेर समजा वर्धा आला तिथे, किंवा जालना, संभाजीनगर, नगर आणि मग पुणे, अशा ठिकाणी जे गेले कार्यकर्ते असावे ते ब्राह्मण जातीचेच असावे. तो डॉक्टरांचा अधिक संपर्क हा ब्राह्मण कार्यकर्त्यांशीच आला असणार आहे. त्यामुळे हे जे ब्राह्मण कार्यकर्ते समजा जे संभाजीनगरमध्ये गेले, रत्नागिरीला गेले, तर त्यांची तर शोध जो घेतला असावा की ते आपण कुणाकडं उदाहरणार्थ इथे सारे उच्च शिक्षित कोण आहे, किंवा किंबहुना इथे प्रतिष्ठित कोण आहे, किंवा बौद्धिक त्याची पातळी आहे असे कोण आहे, किंवा ज्यांचा आपण त्यांना बौद्धिक देऊन ज्याला आपण विषय आकलन विषयाचं होईल, समजावू शकू विषय, आणि ते इतरांपर्यंत आपल्याला पोहोचण्यास मदत होईल, आपल्याला कायमस्वरूपी एक घर होईल आश्रयाला. तर अशा रीतीचा विचार ते करताना बहुतेक ती जी घर त्यांना सापडली ती ब्राह्मण समाजाची सापडली आहे. त्यामुळे मग महाराष्ट्राच्या बाहेर संघ गेला. तिथे मग काय झालं? परंतु महाराष्ट्राच्या बाहेर हा फारसा आरोप असा होताना दिसत नाही, तो कमी होताना दिसतो. महाराष्ट्रामध्ये मात्र जास्त दिसतो. पण हा भाग जरा त्यावेळेला त्यांचा नाईलाज होता. त्यांना काही करून एखादं घर गावागावात हवं असावं, तालुक्या ठिकाणी. मग आता ते कुठल्या जातीचं आहे, कुठलं आहे, माणूस आपल्या जवळचं बघतो. कुणाचा हा नैसर्गिक स्वभाव आहे की आपल्या जवळचे मिळते जुळते विचार, मिळते जुळते राहणीमान, आणखीन खाणं असेल, आहार असेल, असं मनुष्य विचार करत असतो. तो स्वाभाविक विचार माणसाचा आहे. परंतु त्यानंतर मात्र आता गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये ह्यात बदल व्हायला हवा होता, तो झाला आहे का? आता संघामध्ये एक आहे की पदाधिकारी नेमताना काही जात विचारली जात नाही, जात विचारली जात नाही, जात विचारून काही पद दिलं जात नाही. पण तो हे असलं तरी बहुसंख्येप्रमाणे ब्राह्मण असतं हे खरं आहे.
हे तथ्य आहे, मान्य करावं लागेल. आणि त्याच संघाला थोडा बदल करावा लागेल की खरं आजही संघाची कुठली कार्यकारिणी घेतली आपण, समजा राज्य कार्यकारिणी असेल, जिल्हा कार्यकारिणी असेल, विभाग कार्यकारिणी असेल, देशाची कार्यकारिणी असेल, तर त्यामध्ये ब्राह्मण वर्ग त्याच्यामध्ये जास्त असतो. मग आरोपाला कुठेतरी वाव मिळतो हे निश्चित. बहुजन नावं यात का नसतं, असं ती का कमी असतात त्यामध्ये नावं. अगदी असली ते 1-2% पूर्ण 50 जणांची कार्यकारिणी आहे, त्या बहुजन नावं किती असतात, तर 10% असतील, समजा 5% असतील. पण शीर्षस्थ कोण असतं, त्या शीर्षस्थ कोण असतो हाही विषय येतो. म्हणजे आरोप करणारे शीर्षस्थ कोण आहे ते बघतात, कार्यकारिणीतली बहुसंख्याक स्थिती बघतात, आकडा बघतात. मग बहुसंख्या आकडा कोणता आहे तोही बघितला जातो. आणि योगायोगाने सगळी नावं वरपासून खालपर्यंत वरच्या श्रेणीतली नावं येतात, ती अशी येतात, ब्राह्मण वर्गातलीच येतात, म्हणजे तथाकथित उच्च वर्गातलीच येतात. मग ह्यामध्ये प्रचारक आता म्हटलं तर बहुसंख्य प्रचारक 90% 95% प्रचारक हे ब्राह्मण जातीतलेच असतात. मग आता ह्यामध्ये संघाने बदल करायला नको होता का, तर बदल करायला हवा. संघाचं स्वरूप आता ह्याच्यामध्ये उत्तर काय आहे की संघाचं स्वरूप जे आहे महाराष्ट्रातलं चेहरा हा ब्राह्मणी आहे का. खरं सगळ्यांचा आरोप होते त्यात तथ्य, तर तथ्य तर आहे. बदल करणे आवश्यक आहे का, तर बदल करणं आवश्यक आहे. आणि तो बदल हा टप्प्याटप्प्याने होत राहील, पण सुरुवात तर झाली पाहिजे, त्याची सुरुवात झाली पाहिजे. आता संघाला संपूर्ण समाजातल्या तळागाळापर्यंत पोचायचं आहे असं संघ सांगतो. आम्हाला समाज बदलायचा आहे, समाजाची रचना बदलायची आहे, संघ सांगत असतो. आम्हाला एक वेगळं राष्ट्र निर्माण करायचं आहे. मग त्या सर्व समावेशक हवा संघ बहुजनांचा व्हायला हवा होता. तो झाला का 100 वर्षात, तर झाला नाही. बहुजन समाजाला अजूनही संघ माहीत नाही. जे उच्च शिक्षित आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, त्यांना तो संघ माहिती आहे, कारण ते विद्यापीठात शिकलेले असतात, त्यांनी वाचन केलेलं असतो, शहरी भागात फिरलेले असतात. पण अजूनही ग्रामीण भागातल्या बहुजन समाजामध्ये संघ माहिती आहे का, तर नाही आहे. मग असं का की फक्त तो उच्च स्थानातले म्हणजे उच्च वर्गातले कार्यकर्ते उदाहरणार्थ असतात, ते त्यापर्यंत पोचत नाहीत, की त्यांच्यापर्यंत मर्यादित राहतो. ह्याचं कारण पण असंच आहे की उच्च वर्गातले कार्यकर्ते म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते म्हटलं तर ते बहुजन समाजात पोचत नसावेत, ते त्यांच्या वर्तुळात फिरत असावेत. मग त्यांना तो एका जागेवर प्रमुख हवा आहे, आमका पदाधिकारी हवा आहे, सदस्य हवेत, पण त्या जातीतले नेमले जातात. ती जात बघून नेमत नाही आहेत, हा भाग वेगळा झाला. परंतु नकळत तसं घडतं. मग हे नियोजनपूर्वक करावं लागेल, ठरवून करावं लागेल, तरच संघाला. संघ संघामध्ये बहुजन कोण नाही असलं तरी 1% समजा, ते काही गृहीत धरलं जात नाही, नियमाला अपवाद असतोच. परंतु संघ आणि बहुजन समाज असं जे अंतर आहे, जी दरी आहे, नेहमी असा आरोप केला जातो, तो त्या जर आरोपात तथ्य नाही असं जर हे करायचं असेल, असं समोर ठसवायचं असेल, बिंबवायचं असेल, आणि तो आरोप मिथ्या आहे असं जर ठरवायचं असेल, तर संघाला नियोजित पद्धतीने, नियोजितपणे, नियोजनरित्या संघाला बहुजन कार्यकर्ते संघामध्ये आणि विशेष कार्यकारिणीवर घ्यावे लागतील आणि बहुजन समाजापर्यंत तळागाळापर्यंत पोचावं लागेल. मग ब्राह्मणी चेहरा संघाचा आहे हा जो आरोप होतो त्यात तथ्य राहणार नाही. असं जर नाही तर अजून 10 वर्षी पण तशीच कार्यकारिणी असणार आहे, 20 वर्षांनी पण तशीच कार्यकारिणी असणार आहे. कार्यक्रमामध्ये 90-95% उच्च समाजातले कार्यकर्ते, म्हणजे तथाकथित उच्च समाज. असा उच्च समाज कुठलाही नसतो, पण समाजमान तथाकथित उच्च समाज असं ब्राह्मण असं मानलं जातं. मग तेच कार्यकारिणीचे सगळा वर्चस्व त्याच्यावर असणार आहे. आणि मग जो आरोप आहे विरोधकांचा, हा आरोपात तथ्य राहणार आहे. कारण संघाने प्रयत्न करणं गरजेचं आहे, आणि त्यांनी प्रयत्न केले नाही तर मग आरोप तसा होत राहणार आहे. त्यामुळे आत्ता स्थिती नेमकी काय आहे, ब्राह्मणी चेहरा आहे का, तर तो आहे, हे मान्य करावे लागेल. संघाचा महाराष्ट्रात तरी ब्राह्मणी चेहरा आहे का, तर तो आहे. त्यामुळे तो बदलणं हे संघाच्या हातात आहे. संघाकडे तसे धुरीण आहेत, संघाकडे तसं संघटन आहे, तसे वरपासून खालपर्यंत अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहेत. संघाने मनावर घेतलं 10 वर्षात चेहरा मोहरा हा बदलू शकतो, संघामध्ये हा चेहरा बदलू शकतो. बहुजन समाजापर्यंत पोहोचले तर बहुजन समाजाचे कार्यकर्ते संघाकडे येऊ शकतात. आता विचार कसे योग्य अयोग्य, चांगलं वाईट हे मी काही सांगत नाही. केवळ जो आरोप होतो आणि आरोप होत आहे
त्या आरोपातलं बद्दल मी विश्लेषण केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे. मंडळी, आपल्याला काय मत आहे? आपण देऊ आपल्याला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.